नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचे जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. आता 92 फार सुंदर कलम आहे. याच्याबद्दल नेहमी प्रश्न येतात, अनेक लोकांचे फोन येतात, सतत तक्रारी येतात, पोलीस स्टेशनला तक्रारी जातात. त्यामुळे हे फार एक महत्त्वाचं कलम आहे. पनिशमेंट फॉर ऑफेन्सेस ऑर ॲट्रॅसिटीज, अर्थात ॲट्रॅसिटी दाखल करण्याचा अधिकार अपंग व्यक्तींना या कायद्यानुसार दिलेला आहे. आणि व्यंगवाचक शिवीगाळ जर का कोणी केली किंवा व्यंगवाचक जर का कोणी अपंग व्यक्तीला हिनवलं, बोललं, त्याचा अपमान जर का केला तर त्या संबंधातल्या तरतुदींचं हे कलम आहे. याच्यामध्ये एकूण 6 उपकलम आलेले आहेत 92 मध्ये, ABCDEF. ए मध्ये असं म्हटलेलं आहे की हेतुतः अपमानित करणं अपंग व्यक्तीला सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या सार्वजनिक ठिकाणी वगैरे, तर त्यांना अपमानित जर का कोणी करत असेल किंवा इंटिमिडेट्स इंटेंट टू ह्युमॅलिएट, त्यांना जर का कोणी हीन भावनेने लेखत असेल, तुच्छ समजत असेल, इतर व्यक्तींप्रमाणे त्यांना मानत नसेल, तर अशा अपंग व्यक्तींना अपमानित करणं आणि हीन लेखणं याबद्दल हा गुन्हा मानला जाईल. जो अर्थात हे हीन लेखणं आणि अपमानित करणं हे सार्वजनिक ठिकाणी घडायला पाहिजे. मात्र ह्या सगळ्या कलमांमध्ये एक लक्षात ठेवा, पुरावे पाहिजेत बरं का. पुराव्याने सिद्ध झालं तर आणि तरच तुमचं ही केस चालेल, अन्यथा नाही. आता 92B मध्ये दिलेलं आहे असॉल्ट. एखाद्याने जर का ॲसिड हल्ला केला असेल आणि ॲसिड हल्ला करता करता जर का एखाद्याला अपंगत्व आलं असेल दुसऱ्या व्यक्तीकडून, तर तरी देखील त्याला शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय uses force to any persons with disabilities with intent to dishonor him or outrages modesty of a woman with disability. बी मध्ये काय म्हटलंय की ॲसिड हल्ला केल्याबरोबर जर का काही लोक एकत्र येऊन अपंग व्यक्तीच्या विरुद्ध बलाचा प्रयोग करत असतील, शक्ती प्रदर्शन करत असतील आणि अपंग व्यक्तीला जर का मारत असतील, तर तरीसुद्धा त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतं. याशिवाय अपंग व्यक्तींचा जर का कोणी सगळेजण एकत्र येऊन हीन लेखून अपमान करत असेल तर, किंवा अपंग व्यक्तीला, त्याला किंवा तिला पडताळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर, किंवा महिलांच्या बाबतीत, भगिनींच्या बाबतीमध्ये एक सुंदर कलम आहे, जर कोणी अपंग महिलेचा विनयभंग करीत असेल तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची तरतूद या कलमामध्ये आहे. आता 92C पाहूया. हॅविंग द ॲक्च्युअल चार्ज ऑर कंट्रोल ओव्हर ए पर्सन्स विथ डिसॅबिलिटी व्हॉलेंटरी ऑर नोईंगली डिनाइज फूड्स ऑर फ्लूड्स टू हिम ऑर हर. याच्यामध्ये असं म्हटलंय, त्याला किंवा तिला म्हणजे अपंग व्यक्तीला, जेंट्स असो की लेडी,
जे अपंग व्यक्तीला सांभाळतात, पैसा घेऊन किंवा पैसा न घेता जे अपंग व्यक्तींचा सांभाळ करतात, जे अपंग व्यक्तींचं पालकत्व निभावतात, त्यांनी अपंग व्यक्तींना जर का उपाशी ठेवलं, अन्नपाणी देणं जर का नाकारलं किंवा त्यांच्यावर म्हणजे इच्छेने स्वेच्छेने त्यांना मुद्दाम नकार दिला हे देण्यासाठी, तर तो सुद्धा गुन्हा समजला जाईल. आता 92D मध्ये पाहूया आपण. याच्यामध्ये असं म्हटलं आहे, बीइंग इन पोझिशन डोमिनेट द विल ऑफ अ चाइल्ड और वुमन विथ डिसॅबिलिटी अँड युजेस द पोझिशन टू एक्सप्लॉइट हर सेक्शुअली. याच्यामध्ये असं म्हटलं आहे, 92D पाहतोय आपण. प्रकरण चालू आहे आपलं 16वं अपंग व्यक्तींच्या कायद्यातलं. त्याचं नाव आहे गुन्हे आणि शिक्षा किंवा गुन्हे आणि दंड किंवा गुन्हे आणि शास्ती असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये या 92D मध्ये आपण पाहतोय की जर अपंग व्यक्तीची इच्छा नाकारण्याचा प्रयत्न होत असेल, तिला कुठेही सहभाग घेऊ दिला जात नसेल, त्याच्यात जर का कोणी प्रतिबंध निर्माण करत असेल, खास करून अपंग मुलं, अपंग मुली आणि अपंग महिलांच्या इच्छेंवर प्रतिबंध लादत असेल, तर तो सुद्धा गुन्हा समजला जाईल. आणि त्याविरुद्ध देखील ती अपंग व्यक्तींची पिळवणूक आहे असं समजलं जाईल आणि त्याविरुद्ध गुन्हा स्थापित होईल. याशिवाय भगिनींसाठी ती एक तरतूद आलेली आहे. जर का त्यांची कोणी लैंगिक छळवणूक करत असेल, पिळवणूक करत असेल, तरी देखील तो गुन्हा मानला जाईल आणि त्यांच्याविरुद्ध शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. 92E नुसार अर्थात व्हॉलेंटरीली इंजुर्स, डॅमेजेस और इंटरफेयर्स with the use of any limbs or signs or any supporting devices of a person with disabilities. याच्यामध्ये असं म्हटलं आहे, जर अपंग व्यक्तींच्या अवयवाला कोणी स्वेच्छेने बलप्रयोग करून जखमी करत असेल, त्यांना त्रास देत असेल, अपंग व्यक्तींचं कोणी नुकसान करत असेल, त्यांना जखमा झाल्या असतील किंवा त्यांच्या एकूणच जीवनामध्ये कोणी विनाकारण अनाठायी हस्तक्षेप करत असेल, तर अशा वेळेला त्यांच्या अवयवाला त्रास होत असेल किंवा त्यांच्या संवेदना नष्ट केल्या गेल्या असतील मारामध्ये, तर तो गुन्हा समजला जाईल. शिवाय त्यांची जी साधनं आहेत, उदाहरणार्थ कुबड्या, पांढरी काठी किंवा श्रवणयंत्र किंवा इतर जे काही असतील त्या अपंगांची ती जी साधनं आहेत, त्याला जर का कोणी नुकसान पोचवलं असेल, तर तो पण गुन्हा मानला जाईल. आणि शेवटचं आहे याच्यामध्ये F मध्ये, अर्थात परफॉर्म, कंडक्ट और डायरेक्ट एनी मेडिकल प्रोसिजर टू बी परफॉर्म ऑन an woman with a disability which leads to or is likely to be a woman of a persons with disability pregnancy without her express consent except in cases where medical procedure for termination of the pregnancy is known to be severe cases of disability and the opinion of a registered medical practitioner and also with the consent of the guardian of the woman with disability shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than 6 months to be which may extend to 5 years and with fine. याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जर म्हणजे हे शेवटचं कलम आहे याच्यातलं, म्हणजे उपकलम, जर एखाद्या महिलेचा कुणी विनाकारण गर्भपात करायला लावत असेल किंवा तिची गर्भपिशवी तिला न कळता तिच्या अपंगत्वाचा गैरफायदा काढून कुणी जर का काढून घेत असेल किंवा तिचा मातृत्वाचा हक्क कुणी जर का डावलत असेल
किंवा तिला वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा करत असेल किंवा तिला तिच्या माहितीपूर्ण संमतीशिवाय तिला कल्पना न देता काही केसेसमध्ये तिची गर्भपिशवी काढण्याचा प्रयत्न होणार असेल तर तो तिची संमती घेतल्याशिवाय ते करू नये. याच्यामध्ये 3 बंधनं घालण्यात आलेली आहेत. जर काही दुर्मिळ अशा केसेस असतात की जिथं प्रेग्नन्सी करावीच लागते किंवा गर्भपिशवी काढावीच लागते, तर अशा वेळेला 3 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत या कायद्याने. काय तर वैद्यकीय प्रक्रिया ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला ती प्रक्रिया केली जात असताना अर्थातच त्या भगिनीची माहितीपूर्ण संमती घेणं आवश्यक आहे. आणि ती माहितीपूर्ण संमती केवळ त्या भगिनीची घेऊन चालणार नाही, तर अर्थातच तिचे जे कोणी पालक असतील, पती किंवा पिता किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा जो कोणी वैद्यकीय डॉक्टर तिच्यावर इलाज करणार असेल त्याचं जे काही अभिप्राय असेल तो अभिप्राय, याशिवाय त्याच्यामध्ये त्याचबरोबर अर्थात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टर, स्वतः त्या महिला आणि अर्थातच त्यांची संमती असल्याशिवाय, माहितीपूर्ण संमती असल्याशिवाय अर्थात या प्रकरणामध्ये काहीही काम करता येणार नाही. रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरची अभिप्राय पाहिजेत, पालकांची संमती पाहिजे आणि स्वतः त्या महिलेवर प्रक्रिया केली जाणार आहे तिची संमती पाहिजे. तर इतकं करूनही जर का अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आणि अपंग व्यक्तीच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन त्यांचा मातृत्वाचा हक्क जर का हिसकावला गेला, काढून घेतला गेला, तर अशा डॉक्टरला शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आणि ती शिक्षा अर्थात तुरुंगवासाची शिक्षा आहे. आणि त्याचा जो कालावधी आहे तो अर्थातच कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकतात. अशा प्रकारचं हे 92मधलं F कलम आहे. आता आपण 93वं कलम पाहणार आहोत. 93वं कलम जे आहे ते अपंग व्यक्तीने मागितलेली माहिती देण्यामध्ये जर का एखादा अधिकारी कर्मचारी अयशस्वी झाला असेल तर त्याबद्दलची तरतूद असलेलं कलम आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थातच एखाद्या अपंग व्यक्तीने एखादी पुस्तिका मागितली असेल किंवा एखादा लेखा विवरण मागितलं असेल किंवा लेखा पान मागितलं असेल किंवा काही कागदपत्रांची मागणी केली असेल तर ते किंवा लेखा विवरण मागितले असतील तर ती माहिती देण्याचा अधिकार, काही आदेश मागितले असतील, कुठल्याही प्रकारची माहिती असो, खास करून या कायद्यामध्ये या कायद्यातले हेतू पूर्ण होण्यासाठी ते आवश्यक असेल अशा काही आदेश किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना असतील ज्या या कायद्याखाली आपल्याला माहिती मिळण्यासाठी सहाय्यभूत ठरतात, तर त्या द्यायला जर का नकार दिला असेल किंवा त्यामध्ये आपली जबाबदारी त्याने बंधनकारक मानली नसेल आणि देत नसेल तर अशा वेळेला त्याला उत्तरदायी मानलं जाईल, जबाबदार मानलं जाईल. आणि त्याला जबाबदार मानून अर्थात अशी व्यवस्था या कायद्यामध्ये केलेली आहे की त्याला अर्थातच मार्गदर्शक सूचना, आदेश किंवा या कायद्याचे नियम उपनियम मोडल्याबद्दल अर्थात दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आणि ही दंडाची जी तरतूद आहे ती अर्थात 25,000 रुपये इतकी ती तरतूद आहे. आणि इतकं करूनही जर का काही लोक नाहीच ऐकलं, समजा गुन्ह्यावर गुन्हे त्यांचे चालूच असतील अपंगांना माहिती नाकारण्याचे किंवा न देण्याचे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक गुन्ह्याला अशा प्रकरणांमध्ये सातत्य जर का राखलं जात असेल आणि माहिती देण्यामध्ये अयशस्वीच राहत असेल अधिकारी कर्मचारी, तर अशा नकाराबद्दल अर्थात त्यांना 1,000 रुपये दंड हा
जितके दिवस माहिती दिल्यापासून ती पावती आपल्याला मिळालेली आहे, ती माहिती दिल्यापासून जितके दिवस विलंब होतो त्या विलंबाप्रमाणे प्रत्येक दिवसाला 1000 रुपये दिवस याप्रमाणे दंड आकारला जाईल, अशी तरतूद यामध्ये आहे. एकूणच अपंगांनी जी माहिती मागितली ती माहिती, ती कागदपत्र, ती लेखाविवरणं, ते आदेश, त्या मार्गदर्शक सूचना अथवा काहीही अपंग व्यक्तीने मागितलं असेल तर ते त्या कर्मचारी अधिकाऱ्याने अपंग व्यक्तीला दिलंच पाहिजे. ते आवश्यक आहे या कायद्यातले हेतू पूर्ण करण्यासाठी. अन्यथा तुम्ही कायदा पाळत नाही असं गृहीत धरलं जाईल आणि ती वर सांगितलेली शिक्षा होईल. आता 94 कलम आलेलं आहे, प्रिव्हियस सँक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. पूर्वसंमती घ्यावी लागेल या संबंधातली तरतूद असलेलं हे कलम आहे. समजा एखाद्या आरोपामध्ये, एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोप सिद्ध झाले किंवा एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याला जर का दोषी मानलं गेलं तर अर्थात असा एम्प्लॉई, असा कर्मचारी किंवा अधिकारी अर्थात सुयोग्य सरकार हे अशा प्रकरणांमध्ये पूर्वसंमती घेईल अधिकाऱ्यांची, म्हणजे त्यांचे जे मुख्य असतील खातेप्रमुख, त्या खातेप्रमुखांची पूर्वसंमती घेईल आणि गुन्हा दाखल करेल. अपंग व्यक्तींच्या संबंधात असे गुन्हे दाखल करायचे असतील तर ज्या अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध असे गुन्हे दाखल करावयाचे आहेत त्यांच्या खातेप्रमुखाची पूर्वसंमती घेऊन तक्रार दाखल केली जाईल आणि नंतरच ते गुन्हे अर्थात न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्ध दाखल होतील. त्याच्यानंतर 95 कलम आलेलं आहे, ते आहे अर्थातच अल्टरनेटिव्ह पनिशमेंट, पर्यायी शिक्षा. अर्थात कोणत्या कायद्यात काही नमूद जरी असलं आणि एखाद्या व्यक्ती, अधिकारी कर्मचाऱ्याला किंवा कोणालाही जर का समजा अपंगांच्या कायद्यानुसार जर का शिक्षा झाली असेल, या कायद्याचे नियम उपनियम त्यांनी जर का मोडले असतील किंवा तोच अधिकारी कर्मचारी इतर कायद्यानुसार सुद्धा जर का दोषी असेल तर ज्या कायद्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा सांगितलेली आहे ती जास्तीत जास्त शिक्षा अर्थातच त्याला दिली जाऊ शकते. अशी सुंदर तरतूद याच्यामध्ये आहे. तर अशा प्रकारचं हे 15वं प्रकरण इथेच संपलं. माफ करा मला, 16वं प्रकरण इथेच संपलं. याच्यामध्ये आज आपण 89 ते 95 पर्यंतची कलमं पाहिलीत. आता शेवटचं प्रकरण आपण अर्थात पुढच्या वेळेला पाहणार आहोत आणि या कायद्याची समाप्ती करणार आहोत. अर्थात ते 17वं प्रकरण असेल आणि त्याच्यासाठी आपण अर्थात पुढच्या वेळेला भेटू. त्याचं नाव आहे किरकोळ. म्हणजे राज्य सरकारने कसे नियम करावेत, केंद्र सरकारने कसे नियम करावेत, कोणी कुठल्या कलमाबद्दल काय नियम करावेत, तर या संबंधातली सुंदर तरतूद शेवटची त्याच्यामध्ये आहे. तेव्हा धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.